मंडळी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल कुठे लागला असेल तर तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात. बलाढ्य अशा भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग आणि महायुतीची अफाट ताकद पाठीशी असताना देखील पंकजा मुंडे यांच्या पदरी पराभव पडला. मतमोजणीवेळी तब्बल 32 फेऱ्यांपर्यंत आघाडी पिछाडीचा खेळ रंगला, पण अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6,585 मतांनी विजय साजरा केला. पण आता निकालाच्या अवघ्या 3 महिन्यात आता बीडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आणि त्यामुळे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार या चर्चांना बीडमध्ये उधाण आले. सोनवणे व मुंडे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यावरून सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल करतायत. पण नेमकं काय घडलंय आणि खरंच नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द होणार आहे का? कुणी काय आक्षेप घेतलाय सगळं सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, बीड हा तसा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा. गेली 15 वर्ष बीड भाजपाचा गड राहिला होता. 2019ला तिथून लोकसभेवर पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे निवडून गेल्या होत्या. मात्र यंदा भाजपानं प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडपणे मराठा ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. दरम्यान ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांनी बीडमध्ये मोठा डाव टाकला. शेवटच्या क्षणी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी खासदार प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हा बजरंग सोनवणेंचा 1,68,000 मतांनी पराभव करत प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. पण यंदा मात्र मराठा आंदोलनाचा प्रभाव बीड जिल्ह्यात जास्त दिसून आल्यामुळे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करून मागच्या पराभवाचा वचपा काढला. पण आता पुन्हा एकदा बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीवरून गोंधळ सुरू झालाय. कारण बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आणि त्यात त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी सदर याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती AS वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. अगदी सांगायचं झालं तर जातीय निहाय मतदान करण्यासाठी आव्हान करण्यात आल्याचा आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे. आता थोडं आणखी खोलात जाऊन या प्रकरणाचा धांडोळा घ्यायचा झालाच तर मग काही मतदान केंद्रावरील मतांवर याचिकेत आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसंच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणं गरजेचं होतं. पण निवडणुकीच्या ऐन 3 दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले. या गलथान कारभारामुळे 4,261 मतदार मतदानापासून वंचित राहिले. या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे, त्यामुळं ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली. तसंच निवडणुका जाहीर होण्याच्या 3 दिवस आधी अचानक 7 बूथ जाहीर झाल्यानं त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. ते बूथ नोटिफाईड नव्हते असा आरोप याचिकेत करण्यात आलाय. आता त्याबद्दल डिटेलिंग असं की बीडमध्ये मतदानाच्या 2 दिवस अगोदर बूथ क्रमांक 86A, 130A, 139A, 140A, 170A, 190A आणि 12A असे एकूण 7 मतदान केंद्र अचानक वाढवण्यात आले. त्यामुळे 4,261 मतदारांना मतदान करता आलं नाही. विशेष करून माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेलं नाही. वैध असणारे 1,156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. परिणामी एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे. हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे आहे असा सुद्धा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा आरोप असा की प्रतिवादी बजरंग सोनवणे यांनी नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवली आहे. जसं की बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केले. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, पण त्यांनी त्या पदाचा शपथपत्रात उल्लेख केला नसल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे. तर मंडळी, या अशा मुद्द्यांवर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे. प्रतिवादींना 4 आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. ॲडव्होकेट शशिकांत ई शेकडे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांना ॲडव्होकेट पृथ्वीराज ए ढाकणे, ॲडव्होकेट BS बोडखे, ॲडव्होकेट विशाल थावरे, ॲडव्होकेट RG नरवडे व NS राठोड यांनी सहकार्य केले. त्यावरून आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं खासदार सोनवणे यांना नोटीस बजावली असून 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत. या याचिका प्रकरणामुळे सध्या बीडचं राजकारण तापलेलं असून मुंडे समर्थक बजरंग सोनवणे यांची खासदारकी जाणार असल्याचा दावा करतायत.
तर सोनवणे यांचे समर्थक पराभव जिव्हारी लागला म्हणून विरोधकांच्या जळफाट झाल्याची टीका करतायत। दरम्यान या याचिकेचा बीड जिल्ह्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे येणाऱ्या काळातच कळेल। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीसाठी ही धोक्याची घंटा आहे का? बीडमध्ये खासदारकीची पोटनिवडणूक पाहायला मिळू शकते का? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।